वर्षाचा आहे. सीटवर बसल्यानंतर खूप त्रास होत होता. पेन इतका ॲक्यूट पेन व्हायचा की मी ते सहन करू शकत नव्हतो. बऱ्याच ऑर्थोपेडिक्सकडे मी जाऊन आलो, पण मला त्यांच्या कुठल्याही गोळ्यानं किंवा औषधानं बरं वाटलं नाही. पण नंतर मला माझ्या मित्रानं, गौरीकर म्हणून माझा मित्र आहे, त्यानं मला आपला रेफरन्स दिला. मी त्या रेफरन्सच्या प्रमाणे आपल्याकडे आलो आणि मला त्या आपली जी ट्रीटमेंट दिलेली आहे त्या ट्रीटमेंटनं 100% मला बरं वाटतं आहे. म्हणजे मग आता कुठल्याही प्रकारचं माझं दुखणं, आता मला डॉक्टरांनी सांगितलं होतं, मी त्याप्रमाणे मी बऱ्याचशा गोष्टी करतोय. त्यासारखे व्यायाम वगैरे ज्यांनी जे सांगितले किंवा पोझिशन जी सांगितली त्या पोझिशनप्रमाणे करतो. मी आता 100% फिट आहे. मला चालायला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही किंवा बसल्यानंतरही त्रास होत नाही. मला सीटवर बसताना 5 मिनिटापर्यंत देखील मी जेवायचं झालं तर मी जेवण देखील मला असं वाटायचं की कधी होऊन मी कधी बेडवर जाईल असं वाटायचं. आणि चालताना मला थोडासा त्रास, म्हणजे मी माझ्या बेडवरून म्हणजे रूममधून ह्याच्यापर्यंत डायनिंग टेबलपर्यंत पण जाऊ शकत नव्हतो. आता मला जवळपास मी अर्धा ते पाऊण घंटा चालू शकतो विदाउट ब्रेक. मला डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे पण मी करतो की 10 मिनटं चालल्यानंतर, एक अर्धा घंटा चालल्यानंतर 10 मिनटं बसा. मग त्याप्रमाणे मी पुढच्या गोष्टी करतो आणि आता मला काही कुठल्याही प्रकारचा हे नाही. आणि डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे मी व्यायाम त्यांनी जे सांगितले, सजेस्ट केले त्याप्रमाणे करत आहे. आणि काका मला हा प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे तुमचं जे MRI चे रिपोर्ट आपण बघितले होते त्याच्यामध्ये तुमच्या लोअर बॅकमध्ये 4था 5वा मणक्यात शिर दबली गेली होती. त्याच्यामुळे हा त्रास होत होता. तर त्याला आपण सायटिका पेन म्हणतो. तर सायटिकाचं हे त्रास तुमचा बऱ्यापैकी कमी झाला आणि आपण तुम्हाला कुठेही ट्रॅक्शन लावलं नाही आणि कुठेही तुम्हाला बांधून ठेवलं नाही, कुठल्याही प्रकारचं औषध नाही किंवा गोळ्या नाही, कुठले नाही. त्यामुळे हे नुसती पोस्चर म्हणजे एका पोझिशन मध्ये सांगायचे त्याप्रमाणे 1 घंटाभर ही पोझिशन हे मला डॉक्टर कडून घ्यायचे. त्याप्रमाणे मी करत होतो. आता मला पूर्ण बरं वाटतंय. म्हणजे आपलं शरीर आपल्याला बरं करू शकतं, विश्वास बसला म्हणजे संकल्पना आहे ते बरोबर आहे. आणि आता मला असं वाटतं की असं जर सायटिकाचं दुखणं वगैरे असेल तर ऑर्थोपेडिककडे जाण्यापेक्षा पोस्चर थेरपी केलेली चांगली. थँक्यू हेल्थ जिया.